हॅलो स्टुडंट्स, आपण एक्झरसाइज 5.2 पाहणार आहोत आणि त्यामधलं एक्झाम्पल आहे ए लाईन मेक्स इंटरसेप्ट्स 3 and 3 ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. फाइंड द इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. आपल्याला दिलं एक लाईन आहे, ती इंटरसेप्ट्स करते 3 and 3 ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलं तर बघा हा 3 एक्स ॲक्सिसवरचं इंटरसेप्ट किती आहे 3 आहे आणि वाय ॲक्सिसवरती किती आहे 3 आहे. म्हणजे ही लाईन अशी असणार आहे जी एक्स ॲक्सिसवरती 3 इंटरसेप्ट्स तयार करते, वाय ॲक्सिसवरती पण 3 इंटरसेप्ट्स तयार करते. तर या लाईनचं काय विचारले बघा, ह्या लाईनचं आपल्याला विचारलं इन्क्लिनेशन किती असेल, म्हणजे त्या लाईननं पॉझिटिव्ह डिरेक्शनला एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला केलेला अँगल किती असेल हा क्वेश्चन आहे आपला. आता बघा आपण पहिले स्लोप, जर आपल्याला ह्या लाईनचा स्लोप काढायचा असेल तर आपल्याला 2 पॉईंट्स माहीत लागतात बरोबर. त्या लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट्स माहीत पाहिजेत. आता इथं आपल्याला एक्स इंटरसेप्ट दिला आहे 3, आपण हा पॉईंट कन्सिडर केला हा पीनं, तर काय येणार आहे बघा, एक्स कोऑर्डिनेट 3 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे. हा पॉईंट आपण क्यूनं कन्सिडर केला तर एक्स कोऑर्डिनेट किती आहे 0 आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे 3 आहे. म्हणजे आपल्याला त्या लाईनवरच्या कोणत्याही 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला, एक 3-0 आणि दुसरा 0-3. ह्याचा अर्थ आपण त्या लाईनचा स्लोप काढू शकतोय बरोबर आहे, स्लोप काढू शकतोय आपण. त्या लाईनचा स्लोप काढूया बघा. द लाईन makes intercepts 3 and 3 on the coordinate axis on the coordinate axisला 3 आणि 3 इंटरसेप्ट्स काय तयार करते. त्यामुळे काय होते बघा, देअरफॉर लाईन passing through the points 3-0 and 0-3. करेक्ट. ही लाईन काय होते, ह्या 2 पॉईंट्समधनं काय होते, पास होते. देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन काय असणार आहे, फॉर्म्युला y2 - y1, जे आपण स्लोप एमनं डिनोट करतो, आणि फॉर्म्युला कोणता यूज करतो, y2 - y1 अपॉन x2 - x1 हा फॉर्म्युला यूज करतो. तो फॉर्म्युला यूज केल्यामुळे काय होणार आहे बघा, 3 - 0 अपॉन 0 - 3 आणि आपल्याला स्लोप मिळेल m = 3 - 3 विच इज इक्वल टू -1. स्लोप मिळाला, पण आपल्याला काढायचं इन्क्लिनेशन बरोबर. मग आता आपल्याला स्लोप ज्या वेळेला कोणत्याही लाईनचं इन्क्लिनेशन दिलं असेल तरी आपण स्लोप काढू शकतोय, आणि तो फॉर्म्युला कसा असतो बघा, m = tan θ. आता आपण कन्सिडर करूया, लेट थिटा बी द इन्क्लिनेशन ऑफ द लाईन. लेट थिटा बी द इन्क्लिनेशन of the line. Therefore slope of the line m = tan θ. पण आपल्याला थिटा माहीतच नाहीये, पण इथं आपल्याला स्लोप माहित आहे. फ्रॉम 1 स्लोप किती आहे, त्या लाईनचा स्लोप -1 आहे, म्हणजे इथं एमच्या ठिकाणी काय येणार आहे -1 विच इज इक्वल टू tan θ. थिटा तर आपल्याला शोधायचं आहे बरोबर. tan θ = -1 म्हणजेच काय, tan θ = -1. मी फक्त लेफ्ट राईट केलेलं आहे. tan θ -1 झाला. पण आता बघा, tan θ ची व्हॅल्यू -1 आहे, पण 1 व्हॅल्यू कुणाची असते, कोणत्या अँगलचा आपण tan θ घेतला तर 1 मिळतो. तर आपल्याला माहित आहे tan 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, 1 असते. आता आपल्याला अँगल शोधायचा, हा अँगल मायनस तर नसणार आहे, त्यासाठी आपण अलाइड अँगलचा
वापर करणार आहोत. म्हणजेच काय येणार आहे बघा, हेच कसं लिहू शकतो आपण, tan ऑफ 180 डिग्री मायनस 45 डिग्री. आणि अलाइड अँगल कोणता वापरला आपण बघा, अलाइड अँगल कोणता वापरला आहे, tan ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. हा फॉर्म्युला आपण अलाइड अँगलचा यूज केलेला आहे. त्यामुळे आपल्याला आन्सर मिळेल बघा इथं. जर आपण हे सॉल्व केलं तर tan ऑफ 135 डिग्री म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 135 डिग्री. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 135 डिग्री. म्हणजेच त्या लाईनचं इन्क्लिनेशन काय असणार आहे, हेन्स inclination of the line is 135 डिग्री. म्हणजे त्या लाईनचे इन्क्लिनेशन किती असणार आहे, 135 डिग्री. आपण काय केलं यामध्ये, त्या लाईनचे स्लोप काढण्यासाठी दोन्ही फॉर्म्युले यूज केले. म्हणजे आपण y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1 हा पण यूज केला आणि tan m इज इक्वल टू टॅन थिटा हा पण वापर केला आणि दोन्हींचा इक्वल करून आपण अँगल शोधलाय. ओके, आता सेकंड एक्झाम्पल घेतोय आपण बघा, विदाउट युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा वापर आपल्याला करायचा नाही आणि आपल्याला काय दाखवायचं आहे, तर ABC हे पॉईंट्स काय आहेत, व्हर्टायसेस आहेत. कुणाचे, तर राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. आपल्याला हे दाखवायचं आहे. आता यासाठी आपल्याला एक नोट आहे जी माहीत पाहिजे, जी आपली झाली अगोदर, की दोन लाईन्स ज्यावेळेला परपेंडिक्युलर असतात त्यावेळेला त्या लाईनच्या स्लोपमध्ये रिलेशन असतं, की त्या दोन लाईनचा स्लोप घेतला तर काय येतो, तिचं गुणाकार काय येतो, मल्टिप्लिकेशन काय येतं, -1 येतं. ज्यावेळेला दोन लाईन्स एकमेकीला परपेंडिक्युलर असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या दोन लाईन्स आहेत, लाईन L1 आणि लाईन L2. ह्या दोन लाईन्स एकमेकीला परपेंडिक्युलर असतील. कधी असतात परपेंडिक्युलर, तर L1चा स्लोप आपण M1 घेतला आणि L2चा स्लोप M2 घेतला आणि ह्या दोन्हींचा गुणाकार -1 येत असेल तर त्या लाईन्स काय असतात, एकमेकीला परपेंडिक्युलर असतात. ह्या रिझल्टचा आपण वापर करणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक लाईनचा स्लोप काढावा लागेल. आता हा ट्रायंगल दिलाय, ट्रायंगल दिल्यामुळे काय असणार आहे बघा, AB एक लाईन तयार होऊ शकते, BC लाईन तयार होऊ शकते आणि AC लाईन तयार होऊ शकते. तिन्ही लाईनचे आपण स्लोप काढतोय. देअरफॉर स्लोप ऑफ सेगमेंट AB चा स्लोप काय येईल बघा, 5 - 4. आता A चे कोऑर्डिनेट्स 4 4 घ्यायचे आणि B चे कोऑर्डिनेट्स 3 5 घ्यायचे आणि स्लोप काढण्याचा फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 म्हणजेच 3 - 4 इज इक्वल टू 1 अपॉन -1 विच इज इक्वल टू -1. आता नेक्स्ट स्लोप काढू आपण दुसऱ्या लाईनचा, स्लोप ऑफ सेगमेंट. आता दुसरी लाईन घेतोय आपण BCचा स्लोप काढण्यासाठी सेम फॉर्म्युला -1 - 5 अपॉन -1 -3 विच इज इक्वल टू -6 अपॉन -4 आणि विच इज इक्वल टू 3/2. नेक्स्ट स्लोप ऑफ सेगमेंट ACचा स्लोप काय येईल बघा, -1 - 4 अपॉन -1 - 4 विच इज इक्वल टू -5 अपॉन -5 -5 अपॉन -5 काय येणार आहे, 1. आता तिन्ही लाईनचे स्लोप्स काढून झाले. जर आपण ऑब्झर्व केलं कोणत्या दोन लाईनच्या स्लोपचा गुणाकार मल्टिप्लिकेशन -1 येईल बघा, कोणत्या दोन लाईनचा स्लोपचा गुणाकार काय येणार आहे, -1 येणार आहे बघा. तर स्लोप ऑफ AB आणि स्लोप ऑफ AC -1 × 1 काय येईल, -1 येईल. म्हणजेच बघा स्लोप ऑफ AB इंटू स्लोप ऑफ AC विच इज इक्वल टू -1 × 1 विच इज इक्वल टू -1. म्हणजे ह्या दोन लाईन्स काय असणार आहेत, परपेंडिक्युलर टू इच अदर असणार आहेत. देअरफॉर सेगमेंट AB परपेंडिक्युलर सेगमेंट AC. देअरफॉर अँगल BAC इज ए राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल असणार आहे
आणि दिलेला ट्रायंगल काय असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल ट्रायंगल. किती सोपं होतं बघा, खूप सोपं होतं हे एक्झाम्पल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच पॉईंट्स P ऑफ K minus 1, Q ऑफ 2 1 अँड R ऑफ 4 5 आर कोलिनियर. हे पॉईंट्स काय दिलेत बघा, कोलिनियर दिलेत आणि आपल्याला केची व्हॅल्यू शोधायचे. खूप सोपं आहे बघा. हे पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजे P इथं असेल, Q इथं असेल, R इथं असेल. कोलिनियर म्हणजे एक रेषीय असतील. आणि जर एका लाईनमध्ये असतील तर ह्या आपल्याला लाईन्स मिळतात. PQ लाईन मिळेल, QR लाईन मिळेल, PR लाईन मिळेल. तर ह्या लाईनचे स्लोप्स काय असणार आहेत, साहजिकच काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. आणि स्लोप्स इक्वल घेतल्यामुळे आपल्याला केची व्हॅल्यू काढू शकतोय बघा. P ऑफ K -1, Q ऑफ 2 1 अँड R ऑफ 4 5 आर collinear points. Therefore slope of PQ आपण PQ is equal to slope of QR. PQ चा स्लोप कोणाशी इक्वल असणार आहे, QR शी असणार आहे. आणि स्लोप काढण्यासाठी आपला नेहमीचाच फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. स्लोप ऑफ PQ काय येईल मग, 1 - -1 अपॉन 2 - k, 5 - 1 अपॉन 4 - 2. म्हणजेच 2 1 - -1 म्हणजे 2 आलं, प्लस 1 झाला ना, म्हणजे 2 अपॉन 2 - k विच इज इक्वल टू 5 - 1 4 4 - 2 2. आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतोय. हे पण अजून सिंपल फॉर्ममध्ये येईल बघा. किती येणार आहे, 2 अपॉन 1 येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळणार आहे बघायला आपल्याला, 2 इज इक्वल टू 2 × 2 - k म्हणजे 2 इज इक्वल टू 4 - k. आणि के ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला इथं k इज इक्वल टू 1. म्हणजे के ची किती व्हॅल्यू मिळणार आहे, k इज इक्वल टू 1 मिळेल. आपण जर मल्टिप्लाय केलं 4 आणि इथं 2k येणार आहे बरं का, 2k आणि के ची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळेल. हे आपण इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर त्याची व्हॅल्यू मिळते k इज इक्वल टू 1. आता नेक्स्ट एक्झाम्पल, हे पण फार इझी आहे, 2 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. ए लाईन पासेस थ्रू द पॉईंट्स A ऑफ x1 y1 अँड B ऑफ hk. इफ द स्लोप्स ऑफ द लाईन इज m, देन शो दॅट k - y1 इज इक्वल टू m × h - x1. हे आपल्याला शो दॅट करायचं आहे, दाखवायचं आहे. म्हणजे त्या लाईनचे आपल्याला पॉईंट्स दिलेत आणि ते पॉईंट्स दिल्यामुळं काय असणार आहेत, त्या लाईनचा आपण स्लोप काढू शकतोय. म्हणजेच m काय येणार त्या लाईनचा स्लोप, y2 - y1 अपॉन x2 - x1. म्हणजेच काय, k - y1 अपॉन h - x1. आता हा पॉईंट्स घ्यायचे आहेत बरं का तुम्हाला. ए चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत x1 y1, बी चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत hk. आणि हा आपला झाला x1, हा y1, x2 y2. आणि स्लोप घेतला आपण m इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. आणि स्लोप मग आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. m × h - x1 इज इक्वल टू k - y1. देअरफॉर k - y1 इज इक्वल टू m × h - x1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे या इथं फक्त आपल्याला काय काढायचं होता, स्लोपच काढायचा होता. लाईन पासेस थ्रू द पॉईंट्स, ह्या 2 पॉईंटमधनं लाईन पास होते आणि त्यांचा स्लोप पण m दिलाय आणि आपल्याला प्रूव्ह करायचं होतं हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं, हे प्रूव्ह करायचं होतं. त्यासाठी आपण काय केलं, पहिल्यांदा त्या लाईनचा स्लोप काढला आणि स्लोप काढून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. व्हेरी इझी. थँक्यू.